नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड। आज इतिहासाचा पेपर होता, एकदम व्यवस्थित लिहिला तुम्ही, बरोबर। आता वेळ येते भूगोलाची आणि तुमच्या 10वीच्या शेवटच्या पेपरची, बरोबर। एवढे सगळे पेपर तुम्ही एकदम व्यवस्थित दिले, प्रत्येक पेपर वेळेत पूर्ण झाला, प्रत्येकाचं प्रिपरेशन सुद्धा तुमचं व्यवस्थित झालं। आता भूगोलाचं म्हणजे आपल्या शेवटच्या पेपरचं सुद्धा प्रिपरेशन आपल्याला एकदम बेस्ट लेवललाच करायचं आहे। जे गोल आपण इतिहासाला ठेवलं होतं सेम गोल आपण भूगोलाला पण ठेवणार आहोत। आणि भूगोलामध्ये 40 पैकी 40 आणणं एवढं अवघड नाहीये, कारण ह्याच्यामध्ये 10 मार्क एकदम इझी आहेत। कुठले आहेत ते पण समजून सांगतो, सोबतच कुठल्या क्वेश्चनचं प्रिपरेशन कसं करायचं सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजून येईल। सोबतच IMP क्वेश्चन्स कुठले आहेत ते देखील ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। चला सुरुवात करूया पेपर पॅटर्न पासून। पेपर पॅटर्न मराठी मीडियमचा आणि इंग्लिश मीडियमचा सेमच असतो, क्वेश्चन पण सेमच असतात, अजिबात लोड घेऊ नका। बघा, पहिला प्रश्न असतो योग्य पर्याय निवडा, सिलेक्ट अँड अल्टरनेटिव्ह 4 मार्क साठी। त्यानंतर क्वेश्चन 2 प्रश्न दुसरा, त्याच्यामध्ये जोड्या लावा, वेगळा गट ओळखा, योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा, चुकीची जोडी ओळखा, यांच्यामधला एक प्रश्न विचारला जाईल 4 गुणांसाठी। आता बघा, हे सगळे टाइप्स आहेत, यांच्यापैकी एक प्रश्न येतो, कुठले कुठले, मॅच द पेअर, ऑड मॅन आउट, अरेंज इन सिक्वेन्स, कंप्लीट द वेब, रॉंग पेअर, यांच्यामधून एक येणार आहे। सेम प्रश्न तिसऱ्यामध्ये सुद्धा तोच रूल असणार आहे, एका वाक्यात उत्तरे, नावे द्या, चुकी बरोबर, फरक स्पष्ट करा, टिपा द्या, आन्सर इन 1 सेंटेन्स, गिव्ह नेम्स, ट्रू फॉल्स, डिफरन्स, शॉर्ट नोट, यांच्यापैकी एक प्रश्न येईल 4 मार्कांना। आता मोस्टली हा प्रश्न येतो आणि यांच्यामध्ये हा प्रश्न किंवा हा प्रश्न येतो, त्यामुळं अजिबात लोड घेऊ नका। जेव्हा तुम्ही मोठी प्रश्न उत्तर करताल ना, त्यावेळेला प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा सहज होऊन जातो, सो लोड अजिबात घेऊ नका, ठीक आहे। पुढे बघा, पुढे येतो नकाशा भरणे 4 गुणांसाठी, मॅप मार्किंग, हे जे पॉइंट्स कुठले इम्पॉर्टंट आहेत, भारत ब्राझीलचे दोनही सांगणारे, लोड घेऊ नका। नंतर नकाशा वाचन, एकदम सोपा प्रश्न, हे 4 मार्क आपल्याला भेटलेच पाहिजेत। त्यानंतर कारणे द्या 6 गुणांसाठी, गिव्ह रिझन, आलेख काढणे व प्रश्न, म्हणजे काहीतरी डाटा दिलेला असेल त्याच्यावरून तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या खाली त्याच्यावर रिलेटेड क्वेश्चन्स असतील, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची। हे झाले 6 गुण। किंवा आलेख दिलेला असेल आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत। ह्या दोघांपैकी कुठलाही प्रश्न तुम्ही केला तरी चालेल, दोनही प्रश्न सोपे असतात, अजिबात लोड घेऊ नका। नंतर सविस्तर उत्तरे 8 गुणांसाठी, 2 उत्तर लिहायची आहेत, त्यामुळे ती उत्तरे मुद्देसूरच पाहिजेत। असा इन जनरल आपला पेपर पॅटर्न असतो। प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा यांच्यामध्ये सब टाइप एवढे आहेत, त्यामुळे पॅनिक होऊ नका। जेव्हा तुम्ही मोठी उत्तरं करताल ना, त्यावेळेला हे बारीक प्रश्न सहज पूर्ण होतात आणि यांच्यावरूनच हे प्रश्न डिझाईन केलेले असतात, त्यामुळे लोड घेऊ नका। कळलं नक्की? चलो आता पुढं काय काय कळलं आपल्याला ह्याच्यामधून। प्रश्न चौथा आ, क्वेश्चन 4B नकाशा वाचन, क्वेश्चन 6 आलेख ग्राफ वरचा, म्हणजे हा 4 मार्कांचा आणि हा 6 मार्कांचा, असे 10 मार्क आपल्यासाठी खूप जास्त सोपे आहेत आणि हे 10 मार्क तुम्ही 15 मिनिटात मिळवू शकता। कळलं? म्हणजेच काय झालं, आपला पेपर 40 मार्कांचा नाही झाला, आता 30 मार्कांचाच झाला, समजलं? परंतु याचं प्रिपरेशन आपल्याला करावंच लागेल, समजलं नक्की? चलो आता इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत त्या बघा। एकूण आपल्याला चॅप्टर किती आहेत तर 9 आहेत। पहिला चॅप्टर तर एकदम इझी आहे, बरोबर, त्याचे फक्त तुम्ही प्रश्न उत्तरच बघणार आहात, त्यामुळे त्याची प्रश्न उत्तर स्किप करू नका, त्याची प्रश्न उत्तर सुद्धा शेवटच्या सविस्तर उत्तरांमध्ये विचारली जातात। नंतर आज 4 धडे पूर्ण करा, म्हणजे ह्या 8 धड्यांमधले, आणि उद्या 4 धडे पूर्ण करा, सहज होऊन जातील आणि उद्या नाईटला रिव्हिजन केलं तरी पण चालेल। आता डोक्यात एवढंच ठेवायचंय की आपल्याला धडे हे वाचूनच प्रिपेअर करावे लागतील, डायरेक्ट प्रश्न उत्तर प्रिपेअर करायला घेऊ नका। त्याच्यानंतर स्टेन्सिल म्हणजेच एक आउटलाईन मॅप असतो, जो बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला अलाउड आहे आणि त्याचा जर वापर तुम्ही उत्तरामध्ये केला तर तुमचे आउट ऑफ मार्क फिक्स झाले म्हणून समजा, कारण स्टेन्सिल बरीचशी मुलं वापरत नाहीत, परंतु तुम्ही जर वापरलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की स्कोरिंगसाठी होऊन जाईल। नंतर प्रत्येक धडा, जसं अगोदर बोललो तीच गोष्ट, वाचूनच प्रश्न उत्तर प्रिपेअर करायची, अजिबात प्रश्न उत्तर करतो मग धडा वाचतो असं करू नका। भूगोलामध्ये कन्फ्युजन जास्त होतं, का होतं, कारण 2 देशांना तुम्ही कंपेअर करून स्टडी करत आहात, त्यामुळे धडा वाचणं मॅन्डेटरी आहे। धडा वाचला आणि मग प्रश्न उत्तर केली तर ती पेपर करणं खूप इझी जाईल, पण आधी प्रश्न उत्तर प्रिपेअर केली मग तुम्ही धडा वाचायला घेतला तर तुम्ही कन्फ्यूज होतात, त्यामुळे असं अजिबात करू नका। सरळ साधा सिंपल रूल आहे, पुस्तक घ्या, धडा वाचा आणि नंतरच प्रश्न उत्तर प्रिपरेशनला घ्या। आता धडा वाचताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, वाचताना महत्त्वाची ठिकाणे येतील,
दोनही देशांची, भारत आणि ब्राझील दोघांचे येतील, महत्वाचे प्रदेश येतील, महत्वाच्या नद्या असतील, ह्या सगळ्या गोष्टींना अंडरलाईन करा. सोबत भारत आणि ब्राझील यांची प्रत्येक धड्यामध्ये तुलना केलेली आहे. त्यामुळे तुलना कशाबद्दल केलेली आहे? लोकसंख्येची तुलना आहे का, रोजगाराची तुलना आहे का, व्यवसायांची तुलना आहे का, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, नंतर वनांची तुलना आहे का, या सगळ्या गोष्टी नीट बघा, कारण तुलनात्मक प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये विचारले जातात. सोबतच प्रत्येक धड्यांमध्ये नकाशा हा आहेच, बरोबर. प्रत्येक नकाशा नीट बघा, कमीत कमी 5 मिनिटं त्या नकाशावरती घालवा, बघा कुठले कुठले पॉइंट्स आहेत, कारण तेच नकाशे त्यातलेच पॉइंट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. कळलं नक्की? शुअर? आता महत्वाची गोष्ट, एवढं सगळं जर तुम्ही केलं म्हणजे धडा वाचला आणि त्याच्यानुसार जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर काय होईल? प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा आणि प्रश्न 6वा आपले पक्के झाले. म्हणजेच कुठले, जे हे वरती लिहिलेले आहेत ना एवढे सगळे प्रश्न हे तुमचे सहज पक्के होऊन जातील जर तुम्ही ही प्रोसेस फॉलो केली तर. आणि आपल्यासाठी ते मार्क खूप जास्त महत्वाचे आहेत. नीट बघा किती मार्क आहेत हे 4, हे 4 8 झाले, त्याच्यानंतर ह्या ठिकाणचे 8 16 झाले, त्याच्यानंतरचे हे 6, म्हणजे ऑलमोस्ट धडा वाचल्यामुळं 22 मार्कांचं प्रिपरेशन सहज होत आहे आणि जे 50% पेक्षा जास्त झाले. त्यामुळे धडा वाचणं मॅन्डेटरी आहे. कळलं नक्की? समजलं? आता सोबतच उरलेल्या प्रश्नांना पण त्याची मदत होईलच, त्याबद्दल काय डाऊट नाहीये. पुढच्या व्हिडिओजमध्ये मी काय काय सांगणार आहे, स्टेन्सिलचा वापर कसा करायचा, नकाशा कसा भरायचा, दोनही देशांचे पॉइंट्स तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सोबत सविस्तर उत्तरे कुठली महत्वाची, जशी इतिहासाला टॉप 10 काढून दिली होती तशीच देणार आहे तुम्हाला सुद्धा. सोबत टाइम मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. आता ह्याच व्हिडिओमध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रिव्हियस इयरला आलेले ते सगळे टेक्स्टबुक जवळ घ्या, मार्क करून घ्या आणि तेच क्वेश्चन व्यवस्थित एकदम बेस्ट लेवलला प्रिपेअर करायला घ्या. करायचं सुरू? चला पटपट मार्क करा. पहिला धडा खूप जास्त महत्वाचा आहे, ह्यांच्यामधून सुद्धा प्रश्न आलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघूनच घेताल. टेक्स्टबुक जवळ घेतलं असेलच तुम्ही. पटपट मार्क करा. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. आता महत्वाचा काय आहे हे पण ऐकून घ्या. तुम्ही यांची उत्तरं मनाने लिहू शकता, बरोबर. ह्यातले काही पॉइंट्स इझिली तुम्ही लिहू शकता आणि हे रेग्युलर लाईफ मधले क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे हे तुमच्याकडनं सहज होऊन जातील. त्यामुळे ह्यातला कुठलाच क्वेश्चन स्किप करू नका. बघा या बोर्ड एक्झामला विचारला गेलेला आहे, त्यामुळे आता सुद्धा येण्याचे चान्सेस जास्त आहेत, सो अजिबात स्किप करू नका. केले मार्क? नंतर धडा दुसरा, स्थान आणि विस्तार, ह्याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. बघा हे योग्य की अयोग्य, विधाने दुरुस्त करून लिहा, हे प्रश्न. आता हे प्रश्न तुम्हाला कारणे सुद्धा विचारले जाऊ शकतील, त्यामुळे यांची उत्तर व्यवस्थित करताल. नंतर प्रश्न दुसऱ्या मधला आ, केला मार्क. आता महत्वाची गोष्ट काय आहे बघा, मी इथं खाली सुद्धा मार्क केलेला आहे, भारत आणि ब्राझील ऐतिहासिक पार्श्वभूमी. बघा हा धड्यामधून आलेला प्रश्न आहे, त्यामुळे धडा वाचणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. या बोर्ड एक्झामला विचारला गेला होता, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. धडा वाचा आणि नंतरच प्रिपरेशन सुरू करा. धडा वाचायला जास्त वेळ लागणार नाही, मोजून तुमची 10 मिनिटं जातील, पण त्या 10 मिनिटांमध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हर होऊन जातील. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली, ह्याच्यामधले सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेताल आणि हे मॅपचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते ह्यांच्यामधूनच विचारले जातील. त्यामुळे ह्या मॅपमध्ये जे जे मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेले शब्द आहेत ना, हे जे काही पॉइंट्स आहेत हे नीट बघून घेताल, हेच तुम्हाला विचारले जाऊ शकतील. आता धड्याखालचे प्रश्न सुद्धा मार्क करून घ्या. एकच मिनिट थांबा. हा बघा आला स्वाध्याय. प्रश्न दुसऱ्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा, त्यातला तिसरा विचारला गेला होता. नंतर टिपाद्यामध्ये लास्टचे 3 बोर्ड एक्झामला आलेले आहेत. नंतर कारणे द्या, पहिलं, तिसरं आणि चौथं, त्याच्यामधलं तिसरं कारणे द्या, ह्या 3 बोर्ड एक्झामला आलंय, व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवतात. आता त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 4 बघा. चॅप्टर नंबर 4 काय आहे? हवामान. यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि हे जे काही आलेख आहेत ना हे सुद्धा नीट बघा. आता ह्या आलेखांवरती हित प्रश्न दिलेले आहेत, दिसलं का? हे प्रश्न सुद्धा नीट बघा, ऍटलिस्ट वरवर तरी बघा, म्हणजे काय होईल, जे आलेखावरचे प्रश्न आहेत ना ते तुम्हाला इझी जातील. आता कुठले कुठले प्रश्न महत्वाचे आहेत मार्क करा पटपट. प्रश्न दुसरा अख्खा महत्वाचा आहे, कारणे द्यायला सुद्धा येऊ शकतो. प्रश्न तिसऱ्यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं आणि 6वा प्रश्न व्यवस्थित मार्क करा. हे बोर्ड एक्झामला आलेले आहेत, हा तर लास्ट इयरच आला होता, त्यामुळे महत्वाचा आहे. त्यानंतर सविस्तर उत्तरांमध्ये पहिला, तिसरा आणि चौथा. केले मार्क? नक्की. आता चॅप्टर नंबर 5 नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी, यांच्यामधला ना हा जो मॅप आहे हा पक्का करा. ह्याच्यामध्ये बरेच पॉइंट्स आहेत, विचारले जातात, त्यामुळे हे व्यवस्थित बघून घेतात. नंतर धड्याखालचे प्रश्नही बघा.
प्रश्न चौथ्यामधला पहिला, दुसरा, त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा मार्क करा. त्याच्यानंतर भौगोलिक कारणे पहिला, दुसरं आणि पाचवं. केलं मार्क? नक्की शुअर. आता चॅप्टर नंबर 6 लोकसंख्या. आता ह्याच्यामध्ये ना आलेखावरचे प्रश्न बरेच आहेत बघा. आहे का नाही आलेख? नंतर ह्याही ठिकाणी आलेख आहे, त्याच्या पुढं इथं सुद्धा आलेख आहे, त्याच्यानंतर ह्याही ठिकाणी आलेख आहे. म्हणजे आलेखाच्या दृष्टीने हा चॅप्टर आपल्याला खूप जास्त महत्वाचा आहे. कळलं नक्की? आता कुठले कुठले प्रश्न महत्वाचे आहेत? प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा व्यवस्थित बघून घ्या. प्रश्न तिसरा पहिला आणि दुसरा, प्रश्न चौथा पहिला, दुसरा, तिसरा आणि पाचवा व्यवस्थित करतात. आता हे क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरला आलेले आहेत आणि ह्यांच्यावरून वेगवेगळे क्वेश्चन सुद्धा फ्रेम होतात. 1 मार्कचे, 2 मार्कचे म्हणून बाकीचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स IMP म्हणून दिलेत. त्यामुळे ते अजिबात स्किप करू नका. त्यांचा फायदा क्वेश्चन 1, 2, 3 मध्ये नक्की होऊन जाईल. कळलं नक्की? चलो आता पुढं चॅप्टर नंबर 7 मानवी वस्ती. ह्याच्यामध्ये बघा आलेख आहे, आलेखावरती खाली प्रश्न त्यांनी दिलेले आहेत, व्यवस्थित बघून घ्या. टेक्स्टबुक मधलाच आलेख येतो बघा. आलेख काढण्यावरती सुद्धा प्रश्न आहे. टेक्स्टबुक मधूनच प्रश्न येणार आहेत, तुम्ही पॅनिक होऊ नका, पण नीट वाचून घ्यायला शिका म्हणजे तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करू शकता. आता कुठले कुठले प्रश्न कधी कधी आलेले मार्क केलेले आहेत? प्रश्न दुसरा मधला दुसरा, तिसरा आणि चौथा. नंतर थोडक्यात उत्तरे द्या पहिला आणि दुसरा. बोर्ड एक्झामला आलेले आहेत, नीट बघून घेताल. केले मार्क? नक्की. चलो पुढचा चॅप्टर अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. ह्याच्यामध्ये सुद्धा एक मिनिट थांबा, ह्याच्यामध्ये सुद्धा ग्राफ आहेत, व्यवस्थित ग्राफ बघून घेताल. हे बघा हा आहे ग्राफ, व्यवस्थित बघून घ्या. हे धड्यांमधून जरी तुम्ही प्रिपेअर केले ना तरी चांगलं होऊन जाईल. कुठले कुठले प्रश्न आहेत मार्क करून घ्या पटपट. दुसऱ्यामधले दोन्ही प्रश्न, तिसऱ्यामधले दोन्ही प्रश्न अजिबात स्किप करू नका. त्याच्यानंतर शेवटचा धडा पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. ह्याच्यामध्ये आलेख, याही ठिकाणी हा आलेखच आहे. व्यवस्थित धड्या म्हणून तुम्हाला बोलतोय मी, धडा वाचा. धड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. धडा वाचला ना की तुमचे ऑलमोस्ट 30-35 मार्क पक्के झाले. सविस्तर उत्तरे ह्यांचे पॉईंट सुद्धा धड्यामध्ये कव्हर होऊनच जातात, कारण त्याची पॉईंट सुद्धा धड्यामध्ये कव्हरच होऊन जातात. पण धडा वाचणं हे मॅन्डेटरी आहे. कळलं? आता धड्याखालचे प्रश्न बघा. प्रश्न पहिला व्यवस्थित, प्रश्न दुसऱ्यामधला दुसरा, तिसरा, भौगोलिक कारणे पहिला, तिसरा, त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा प्रश्न. नंतर फरक स्पष्ट करा. दुसरा प्रश्न टिपा लिहा, त्यामधला पहिला प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. कळलं नक्की? समजले? IMP पॉइंट्स हे सगळे पॉइंट व्यवस्थित बघा. पण क्वेश्चन आन्सर प्रिपेअर करण्या अगोदर धडे वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे. धडे वाचले तर आलेख, नकाशा, एका वाक्यात उत्तरे, टिपा द्या, नंतर प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, हे सगळे पॉइंट कव्हर होतात. फक्त प्रश्न उत्तरांच्या मागे लागू नका. प्रश्न उत्तरांमध्ये फक्त कारणे द्या आणि सविस्तर उत्तरे, एवढंच तुम्हाला करायचंय प्रिपेअर. बाकी सगळेच्या सगळे प्रश्न धड्यामधूनच येणार आहेत. त्यामुळे धडा व्यवस्थित वाचा. कळलं नक्की? चलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काही टॉपिक सांगितले होते त्या टॉपिकवरती व्हिडिओ येऊन जाईल. 1.5 दिवस हातामध्ये, व्यवस्थित प्रिपेअर करा. अजिबात वेळ वाया घालवू नका. बाय बाय, ऑल द बेस्ट.